नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस पेझारी अलिबाग। एक MCCवर नोटीस आलेली आहे। डेट आहे 13/8/2025। ती नोटीस काय आहे ते आपण बघूया। बघा, इट इज इन्फॉर्म टू ऑल कॅन्डिडेट that the final result of round 1 of NEET UG counseling 2025 has now been published on MCC website. Candidate may proceed for reporting to their allotted college or institute from 14/8/2025 onward as per schedule. बघा, NEET UG काउन्सिलिंग 2025चा पहिल्या राऊंडचा फायनल रिझल्ट पब्लिश झालेला आहे MCCच्या वेबसाईटवर। आणि आता कॅन्डिडेटनी 14/8/2025 पासून रिपोर्टिंग करायचं आहे अलॉटेड कॉलेजला ॲज पर शेड्यूल। म्हणजे शेड्यूल कुठपर्यंत आहे? 18 तारखेपर्यंत आहे। कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू डाउनलोड देअर अलॉटमेंट लेटर फ्रॉम MCC वेबसाईट बिफोर द रिपोर्टिंग। म्हणजे रिपोर्टिंग करायच्या अगोदर MCCच्या वेबसाईटवरनं आपल्याला अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं आहे। पुढे कॅरी ऑल रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स इन ओरिजिनल अलॉंग विथ फोटोकॉपीज फॉर व्हेरिफिकेशन। म्हणजे व्हेरिफिकेशन करण्यासाठी जे जे ओरिजिनल डॉक्युमेंट लागतील आणि फोटोकॉपी लागतील हे सगळ्या घेऊन जायचे आहेत। आणि ही रिपोर्टिंग फिजिकल रिपोर्टिंग आहे, स्वतःला जावं लागेल। पुढे रिपोर्ट विदिन द स्टिम्युलेटेड टाईम फ्रेम मेन्शन इन द काउन्सिलिंग शेड्यूल। म्हणजे जे शेड्यूल आहे त्या शेड्यूलच्या आत सगळं रिपोर्टिंग करायचं आहे। आपल्याला रिपोर्टिंग 18 तारखेपर्यंत करायचं आहे। पुढे नो क्लेम विल बी एंटरटेन आफ्टर द लास्ट डेट ऑफ रिपोर्टिंग। म्हणजे रिपोर्टिंगच्या लास्ट डेट नंतर कोणताही क्लेम ॲक्सेप्ट केला जाणार नाही। पुढे कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू कीप इन टच विथ MCC UG काउन्सिलिंग वेबसाईट फॉर अपडेट। MCCच्या वेबसाईटवर बऱ्याच वेळेला चेंज झालेला आहे आणि म्हणून विद्यार्थ्याने MCCच्या वेबसाईटच्या टचमध्ये असलं पाहिजे। पुन्हा बघा, UG 2025चा फायनल रिझल्ट डिक्लेअर केलेला आहे। ज्या मुलांना कॉलेज अलॉट झालेले आहे त्या मुलांनी 14 तारखेनंतर रिपोर्टिंग करायचं आहे। रिपोर्टिंग करण्याच्या अगोदर अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं आहे। व्हेरिफिकेशनसाठी सगळी डॉक्युमेंट घ्यायची आहेत, फोटोकॉपी घ्यायची आहेत आणि फिजिकली जॉईनिंग ते आहे। हे सगळं दिलेल्या शेड्यूलच्या आतमध्ये करायचं आहे। आपण इथं थांबूया। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा। आपण इथं थांबू, पुन्हा आपण भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन।